प्रत्येकाची घर घेण्याची जर्नी जर तुम्ही बघितली तर सर्वप्रथम माणूस भाड्याच्या घरात राहतो, त्याच्यानंतर फ्लॅट घेतो आणि शेवटी बंगल्याचा विचार करतो। तसं प्रत्येकाचं अंतिम स्वप्न हे बंगलो घेणंच असतं। पण बंगलो घेताना असंख्य अडचणी असतात। सर्वप्रथम तर शहरात जागा मिळत नाही, मिळाली तर ती क्लिअर टायटल मिळत नाही, क्लिअर टायटल जरी मिळाली तर सरकारकडून असंख्य अशा परवानग्या घ्याव्या लागतात आणि या सगळ्या हेक्टिक गोष्टींमुळं माणूस नाईलाजाने फ्लॅट संस्कृतीकडे वळतो। पण जर तुम्ही पुण्यात बंगलो घ्यायचा विचार करत असाल तर मग आज मी तुमच्यासाठी वाघोलीजवळ अतिशय सुंदर गेटेड कम्युनिटीचा बंगलो प्रोजेक्ट घेऊन आलो आहे, जिथं फेज 1 आणि 2 मध्ये 400 बंगल्यांचं ऑलरेडी पोजिशन झालेलं आहे। काही बंगल्यांचं पोजिशन झालेलं आहे, काही लोकांनी जागा घेऊन स्वतःचे बंगले इथे बनवलेले आहेत आणि आता फेज 3चं सेलिंग सुरू आहे। तुम्ही पण जर पुण्याच्या पूर्व भागामध्ये स्वतःचा प्लॉट घेऊन त्याच्यावर बंगलो बनवायचा विचार करत असाल किंवा एखाद्या सुंदर गेटेड कम्युनिटीमध्ये डायरेक्ट बंगलो घेण्याचा विचार करत असाल तर मग आजचा प्रोजेक्ट आणि आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल जमीन जुमला। आणि आज वाघोलीजवळ तुमच्यासाठी एक सक्सेसफुल एनए प्लॉटिंग प्रोजेक्टचा व्हिडिओ घेऊन आलो आहे, जिथे तुम्ही डायरेक्ट बंगलेसुद्धा घेऊ शकणार आहात। आणि सक्सेसफुल मी यासाठी म्हटलं की फेज 1 आणि 2 जो की 35 एकरमध्ये होता, त्याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त युनिटचं इथं ऑलरेडी पोजिशन झाले आणि 50% जास्त लोकांनी इथं अतिशय सुंदर असे बंगलोसुद्धा बनवलेले आहेत आणि खूप सारे सुखी कुटुंब या प्रोजेक्टमध्ये राहतात आहे। शनिवार रविवार जर तुम्ही साईड व्हिजिटला आलात तर अगदी उभं राहायलासुद्धा जागा नसते, एवढा सक्सेसफुल हा प्रोजेक्ट आहे। आणि ह्याच प्रोजेक्टला आज डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे। तुम्ही फक्त या व्हिडिओला स्किप करू नका, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून पूर्व पुण्याच्या एका सुंदर प्रोजेक्टची जी टूर आहे, जी सफर आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहे। बाकी जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक रिअल इस्टेटची जबरदस्त ऑपॉर्च्युनिटीसुद्धा सांगणार आहे, जिथे वार्षिक तुम्ही 36% रिटर्न मिळू शकणार आहात। सो तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, सर्वप्रथम आपण ह्या प्रोजेक्टच्या टायटलला डिटेलमध्ये समजून घेऊ। मी माझ्या व्ह्यूवर्सला आणि कस्टमरला नेहमी सांगत असतो की कधीही कुठेही जर तुम्ही प्रॉपर्टी घेत असाल तर ती क्लिअर टायटल घेण्याचाच प्रयत्न करा। वकिलाला 5-10 हजार रुपये गेले तरी चालतील, पण प्रॉपर्टीचे जे टायटल आहे, जे डॉक्युमेंट्स आहे ते व्यवस्थित चेक करून मगच प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत जा, कारण की प्रॉपर्टी ही रोज घेतली जाणारी वस्तू नाही आहे। माणूस एकदा किंवा दोनदाच आपल्या आयुष्यामध्ये प्रॉपर्टी घेत असतो आणि त्यात जर फसवणूक झाली तर त्यांना खूप मनस्ताप होऊ शकतो। सो प्रॉपर्टीच्या टायटलला खूप जास्त महत्त्व असतं। आता या प्रोजेक्टच्या टायटलबद्दल बोलायचं झालं तर हा प्रोजेक्ट एनए, PMRD आणि रेरा सँक्शन असा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे। आता एनए असल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 जो आहे तिथे होणार आहे। सोबत जागा घेण्यासाठी 80% कुठल्याही बँकेतून लोनसुद्धा तुमचं निश्चित इथं होणार आहे। कन्स्ट्रक्शनसाठी पण परत वेगळं लोन होईल, कारण की PMRD सँक्शन पण असा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे, म्हणजे तुम्ही लिगली इथे कन्स्ट्रक्शन करू शकता। 1.4चा इथे FS आहे, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा जर प्लॉट घेतला तर 1400 स्क्वेअर फूटचं तुमचं लिगली इथे कन्स्ट्रक्शन होऊ शकतं। आता PMRD सँक्शन असल्यामुळे काय होतं, FSI तर जास्त मिळतो पण लोडिंग लागत नाही। लोडिंग म्हणजे जे प्रोजेक्टमध्ये रोड असतात तर त्या रोडचे तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाही। सो तो एक खूप मोठा बेनिफिट असतो PMRD सँक्शनच्या लेआउटमध्ये प्लॉट घेण्याचा। सोबत एनए आणि PMRD असल्यामुळे तुम्ही जर डेव्हलपमेंट बघितली ना तर जेवढे एनए PMRDचे लेआउट असतात सोबत रेरा सँक्शनचे, तिथं तुम्हाला खूप लक्झुरियस डेव्हलपमेंट बघायला भेटेल। जसं तुम्ही या प्रोजेक्टला जर व्हिजिट केली तर ह्याच्या फेज 1 आणि 2ची जर डेव्हलपमेंट तुम्ही बघितली तर खूप लक्झुरियस डेव्हलपमेंट जी आहे, उच्च दर्जाची डेव्हलपमेंट तुम्हाला इथे बघायला भेटेल। आता ह्या मी आउटडोर ॲम्युनिटीजमध्ये उभा आहे, तुम्ही बघू शकता केवढी मोठी ॲम्युनिटी स्पेस जी आहे ती इथे ऑलरेडी बनून तयार आहे। आणि अशा सर्व ॲम्युनिटीज ज्या आहेत, ज्या फेज वाईज देण्यात आल्या होत्या, समजा या फेजमध्ये 20 ॲम्युनिटीज, तर त्या सर्व इथे बनून तयार आहेत। रेरा सँक्शन असल्यामुळे जर तुम्हाला कमिट केलेल्या गोष्टी मिळाल्या नाही तर तुम्ही रेरामध्ये बिल्डरच्या विरोधात तक्रारसुद्धा देऊ शकता। तसं या बिल्डरचे जर तुम्ही आधीचे प्रोजेक्ट बघितले, जर यांची लेगसी बघितली तुम्ही तर खूप सुंदर डेव्हलपमेंट हे देतातच। जसं फेज 1 आणि 2ला जर तुम्ही व्हिजिट केली ह्याच प्रोजेक्टच्या
तर तुम्हाला सर्व इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, सर्व ॲम्युनिटीज झालेले इथे बघायला भेटतील. पण फेज 3मध्ये जर कुठली गोष्ट राहिली आणि तुम्हाला पटली नाही, तर तुम्ही रेरामध्ये तक्रारसुद्धा इथे बिल्डरच्या विरोधात करू शकता. सो मंडळी, तुम्हाला प्लॉटसोबत कोणकोणत्या फॅसिलिटी मिळणार आहे, सोबत प्लॉटमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचा इन्फ्रा असणार आहे, हे आपण समजून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं असतं सिक्युरिटी. इथे तुम्हाला 3 टायर सिक्युरिटी मिळणार आहे. पूर्ण प्रोजेक्टला अशी वॉल कंपाऊंड करण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त भलं मोठं एंट्रन्स गेट आहे. फेज 1 आणि 2चं पोझिशन झाल्यामुळे जिथे बघाल तिथे तुम्हाला सिक्युरिटी गार्ड इथे बघायला भेटतील. पूर्ण प्रोजेक्टमध्ये CCTV कॅमेरेसुद्धा लावण्यात आलेले आहेत. सो फेज 1 आणि 2मध्ये जी पण डेव्हलपमेंट तुम्हाला दिसती तीच फेज 3मध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त हे सिमेंटचे रोड तुम्ही बघू शकता. 9, 12 आणि 24 मीटरचे इथे सिमेंटचे रोड बनवून ठेवण्यात आलेले आहेत. रोडच्या मध्ये तुम्हाला ड्रेनेज बघायला भेटतील. त्या व्यतिरिक्त बघा, हे पण ड्रेनेजचं नियोजन इथं प्रॉपर करण्यात आलेलं आहे. तुमच्या प्लॉटला जे आहे त्याचं 2-2 फुटाचं डिमार्केशन इथे करून मिळणार आहे. इथे भिंत जी आहे ती प्रॉपर चढवू शकता बंगलो बनवताना. अशा प्रकारचे बघा इथे बंगल्यांची कामं चालू आहे. तुम्ही ही पण बघू शकता. सेम असाच बंगलो जो आहे बनवू शकता. त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्लॉटला लाईटचं कनेक्शन आहे, पाण्याचं कनेक्शन आहे. तर हे लाईटचं कनेक्शन जे ते 3 फेज कनेक्शन देण्यात आलेले. पूर्ण रोडला फीडर बॉक्स तुम्हाला बघायला भेटतील. हे जे लाल लाल बॉक्स दिसतात ते फीडर बॉक्स आहेत. स्ट्रीट लाईट जे आहे ते आहे. त्या व्यतिरिक्त फुटपाथ आहे. पूर्ण रोडलगत प्लांटेशन इथे करण्यात आलेलं आहे. तर जी पण इन्फ्रास्ट्रक्चर फर्स्ट होम बनवताना लागतं ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर फेज 1 आणि 2चं बनवून तयार आहे. तसंच तुम्हाला फेज 3मध्ये इथे मिळणार आहे. आणि जे डेव्हलपर आहेत ते उच्च क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठीच ओळखले जातात. अनेक प्लॉटिंग प्रोजेक्ट यांनी पुण्यामध्ये केलेले आहेत आणि सक्सेसफुली डिलिव्हरी पण इथे दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही शनिवार रविवार आलात तर तुमच्या लक्षात येईल की खूप गर्दी असते या प्रोजेक्टवर. सो त्याचं मेन कारण आहे इथलं अतिशय सुंदर पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने डिझाईन केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर. सो या सर्व गोष्टी तुम्हाला फेज 3मध्ये सुद्धा इथे मिळणार आहेत. सो मंडळी, या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ. लेआउट सांगण्याच्या आधी मी इथल्या लोकेशनबद्दल तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. हा प्रोजेक्ट वाघोलीपासून खूप जवळ आहे, पण एक्झॅक्टली सांगायचं झालं तर केसननमध्ये हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. आता या भागाची जी डेव्हलपमेंट आहे ती एवढ्या स्पीडनी चालू आहे की इथले जे रेट आहेत ते अगदी 4-5 वर्षातच डबल झालेले आहेत. आता ह्या प्रोजेक्टची जर USP सांगायची झाली लोकेशनबद्दल तर इथून जो केसनंद फाटा आहे म्हणजे वाघोलीचं शेवटचं बस स्टॉप ते सुद्धा खूप आखेच्या अंतरावर आहे. त्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की जी रामवाडीची मेट्रो स्टेशन जी पुढं एक्सटेंड झालेली ती सुद्धा ह्या केसनंद फाट्यावरनंच जाते. त्या व्यतिरिक्त रिंग रोडचं काम जे आहे ते सुद्धा इथून सुरू झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त जी पुणे नाशिक रेल्वे आहे ती सुद्धा इथूनच जाते. त्या व्यतिरिक्त इथून तुम्ही सोलापूर हायवेला कनेक्ट करू शकता. प्लस आपला जो नगर हायवे आहे तिथून आता जो डबल ब्रिज बनतो आहे तो सुद्धा तुम्हाला माहिती असेल. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या गव्हर्नमेंटकडून केल्या जातात आहे त्यामुळे इथले रेट जे आहेत ते खूप स्पीडनी ॲप्रिशिएट होत आहे. आणि जागेचं जर गणित सांगायचं झालं तर फ्लॅट तुम्ही कुठेही घेऊ शकता. कमी जागेत जास्त फ्लॅट बनवता येतात, पण जागेची जी निर्मिती आहे ती करता येत नाही. जागा खूप मर्यादित असते. जर तुम्हाला फेज 3बद्दल सांगायचं झालं तर फेज 3 हा 25 एकरमध्ये असणार आहे, ज्याच्यामध्ये टोटल 350 युनिट असणार आहे. सगळ्यात छोटा प्लॉट 1200 स्क्वेअर फूटचा इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो 3500 स्क्वेअर फूटपर्यंत इथे असणार आहे. आता पोझिशनबद्दल सांगायचं झालं तर पूर्ण पोझिशन होण्यासाठी 1 वर्ष इथे लागणार आहे, म्हणजे डिसेंबर 2026पर्यंत तुम्हाला इथलं पोझिशन मिळून जाईल. इंडिव्हिज्युअल प्लॉटचं पोझिशन जे आहे ते तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात जे आहे ते इथे मिळून जाईल. FSI मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1.4चा FSI आहे आणि 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला ह्या फेज 3मध्ये मिळणार आहे. तर फेज 1 आणि 2च्या ॲम्युनिटीज वेगळ्या आहेत. फेज 3च्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या टोटली वेगळ्या आहेत. आता त्या कुठल्या ॲम्युनिटीज आहेत ते आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. सो मंडळी, ॲम्युनिटीजबद्दल बोलायचं झालं तर फेज 1 आणि 2 जो तुम्ही क्लब हाऊस बघू शकता की एवढं मोठं इथे बनवून ठेवण्यात आले. असंच क्लब हाऊस जे आहे फेज 3मध्ये पण असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे स्विमिंग पूल बघू शकता. त्यानंतर किड्स पूल पण इथे आहे, ते सुद्धा फेज 3मध्ये इथे असणार आहे. ग्रँड एंट्रन्स गेट आहे. सिक्युरिटी 24/7 आहे. त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टच्या बाहेर एक कमर्शियल हाय स्ट्रीट पण बनतं आहे. त्याच्यानंतर एमरल्ड पूल आहे, लँडस्केप गार्डन आहे, क्लब हाऊस आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, सिनियर सिटीजन पार्क आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, मल्टीपर्पज स्पोर्ट्स ॲरेना आहे. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. फेज 1 आणि 2मध्ये देण्यातच आलेत, पण फेज 3मध्ये सुद्धा इथे तुम्हाला देण्यात येणार आहेत. सो मंडळी, व्हिडिओच्या शेवटी आपल्या जेवळ्याचा विषय म्हणजे रेट समजून घेऊ. रेट सांगण्याच्या आधी माझी एक रिक्वेस्ट होती, तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुण्याचंच नाही तर पश्चिम महाराष्ट्राचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आपलं आणि मराठी भाषेत म्हणजे आपल्या मातृभाषेत रिअल इस्टेट माहिती देणारे आणि
पूर्ण अभ्यासपूर्वक माहिती देणारं आपलं एकमेव चॅनल आहे. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आता ह्या प्रोजेक्टमध्ये जो सगळ्यात छोटा प्लॉट आहे तो आहे 1200 स्क्वेअर फूटचा आणि इथे पर स्क्वेअर फुटाचा जो रेट आहे तो 6,500 रुपये ठेवण्यात आलेला आहे. नुसता प्लॉट घेतला तर साधारणतः 78 लाखापर्यंत त्याची कॉस्ट बनेल. पण इथे बंगल्यासाठी खूप सुंदर ऑफर ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही जर इथं 4 BHK बंगलो घेतला तर 1200 स्क्वेअर फूटच्या जागेवर 4 BHK बंगलो तुम्हाला 99 लाखात इथे मिळतो आहे. म्हणजे जर तुम्ही बंगलो घेतलात तर प्लॉटचा रेट 6,000 रुपये तुम्हाला डेव्हलपरकडून करून देण्यात येतो आहे आणि कन्स्ट्रक्शनवर फक्त 1,500 रुपये चार्ज केले जातात आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शनला जेवढी ॲक्च्युअल कॉस्ट लागते तेवढीच डेव्हलपरकडून घेण्यात येते. सो 99 लाखात 4 BHK बंगलो ही खूप भन्नाट ऑफर आहे. बाकी हे दोन्ही घेताना तुमचं बँक लोनसुद्धा इथे निश्चित होणार आहे. सो तुम्ही वाघोली जवळ जर 2-3 BHK फ्लॅट घेत असाल तर त्यापेक्षा स्वतःच्या जागेवर स्वतःचा बंगलो घेणं हे कधी फायद्याचा निर्णय तुमच्यासाठी होऊ शकतो. तो निश्चित तुम्ही याचा सकारात्मक विचार करा. या प्रोजेक्टला व्हिजिट करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की कॉल करा आणि आम्हाला कॉल करूनच या. कारण बिल्डरचे आमचे खूप चांगले रिलेशन असल्यामुळे तुम्हाला निगोशिएशनला खूप मदत होऊ शकते आमच्याकडून. सोबत बँक लोनला पण निश्चित तुम्हाला इथे मदत होऊ शकते. सो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला रिअल इस्टेटची एक भन्नाट ऑपॉर्च्युनिटी आता सांगणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनवून राहा. सो मंडळी, जर तुम्ही रिअल इस्टेटचं आर्थिक गणित समजून घेतलं, म्हणजे रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर किती ग्रोथ होऊ शकते हे जर तुम्ही नीट समजून घेतलं तर रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे तुम्हाला रेंट हवं आहे आणि जर तुम्ही फ्लॅट विकत घेतला तर वर्षाला 2-2.5% वर तुम्हाला रिटर्न मिळत नाही. पण 2-2.5% रिटर्न मिळवण्यासाठी तुम्हाला बँकेला 8.5% जे व्याजदर आहे ते द्यावं लागतं. आता जर मोठे रिटर्न तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला कमर्शियलला जावं लागतं, जिथं तुम्हाला 4 ते 5% वर्षाला रिटर्न मिळतात. पण कमर्शियलचा व्याजदर जो आहे तो रेसिडेन्शियलपेक्षा थोडा जास्त असतो. म्हणजे 10% तुम्हाला कमर्शियलला जो ROI तो मिळतो. म्हणजे हे दोन्ही जर गणितं बघितले तर हे तेवढे प्रॉफिटेबल नसतात. बाकी तुम्ही NA प्लॉट घेतला, समजा तर ह्या प्रोजेक्टमध्ये NA प्लॉट घेतला, इथं जर तुम्ही फर्स्ट होम बनवलं तर तो विषय कदाचित तुमच्यासाठी प्रॉफिटेबल निश्चित होऊ शकतो. पण नॅचरल ग्रोथचा विचार केला तर दरवर्षी जे नॅचरल ग्रोथ जी होते रेसिडेन्शियल आणि कमर्शियलमध्ये ती 5 ते 10% वर निश्चित होत नाही. म्हणजे रेडी रेकनरचे रेट तेवढे वाढतात. आता NA प्लॉटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर थोडेसे रेट जे ते जास्त वाढतात. जसं इथं फेज 1 आणि 2मध्ये आम्ही जेव्हा प्लॉट विकले होते तर साधारणतः 3-3.5 रुपये रेट जे आहे ते लोकांना मिळत होते. आत्ता 6,500 रुपये रेट झाले. म्हणजे 5 वर्षात साधारणतः रेट डबल झालेला आहे. सो हे रिअल इस्टेटचं जे गणित आहे हे युनिव्हर्सल सगळीकडे सारखंच असतं. आता फार्म हाऊसचा जर विचार केला तर फार्म हाऊसमध्ये तुम्हाला रिटर्न तर कुठलेच मिळत नाहीत. तुम्हाला नॅचरल ॲप्रिशिएशनच्या भरोशावर राहावं लागतं किंवा तुम्हाला स्वतः तिथं शेती करावी लागते किंवा सेकंड होमचा प्लॅन करावा लागतो. पण तुमच्यासाठी एक भन्नाट ऑपॉर्च्युनिटी मी आता इथे सांगणार आहे. पुणे बेस एक कंपनी आहे जी 2200 एकरमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करते, जे की अगरवूडचं आहे. आता हे अगरवूडचा जो मधला भाग असतो ज्याला हार्टवूड म्हणतात त्याच्यापासून तेल बनवलं जातं आणि त्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप मागणी असते. चंदनापेक्षा आणि सोन्यापेक्षा पण जास्त किमतीने अगरवूडचं जे तेल आहे ते विकलं जातं आणि त्याच्यामुळं अगरवूडचं जे कमर्शियल फार्मिंग आहे ते खूप फायद्याचं असतं. भारताचे जे ईशान्येकडचे राज्य आहेत त्यांचा अख्खा GDP जो आहे तो अगरवूडच्या प्लांटेशनवरच चालतो. तर पुणे बेस्ड कंपनी पुण्याच्या जवळ भारतातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा प्रोजेक्ट करते, जो की 2200 एकरमध्ये असणार आहे. जिथं तुम्ही फक्त 1 लाख रुपये प्रति गुंठ्याने जागा घेऊ शकता. 11 लाखात 11 गुंठे किंवा मग 20 लाखात 20 गुंठे किंवा 40 लाखात 40 गुंठे जागा घेऊ शकता. आता फेज 1मध्ये फक्त 1 लाख रुपये गुंठ्याचा रेट ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही जर 11 लाखात 11 गुंठे जागा घेताय तर तुम्हाला जे मिळणारे रिटर्न आहेत, 9 वर्षाचं हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, 9 वर्षानंतर जे मिळणारे रिटर्न आहेत ते करोडो रुपयामध्ये आहे. पण आत्ता फेज 1मध्ये जे प्रमोशनल बेनिफिट कस्टमरला मिळतं आहे डेव्हलपरकडून ते खूप अट्रॅक्टिव्ह असं आहे. साधारणतः तुम्ही 20 गुंठे जर प्लॉट घेतला तर महिन्याला 60,000पर्यंत तुम्हाला रिटर्न जे आहेत ते त्यात मिळतात. ते म्हणजे प्रमोशनल बेनिफिट तुम्हाला डेव्हलपरकडून दिलं जाते. ही प्री लॉन्च ऑफर आहे. सो निश्चित जर तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टर असाल तर जर तुम्ही शॉप, ऑफिस, फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ह्या फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा निश्चित विचार करा. किंवा रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला छोटीशी अमाऊंट इन्व्हेस्ट करून स्वतःचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ बनवायचा आहे तरी ह्या प्रोजेक्टचा तुम्ही निश्चित पॉझिटिव्ह विचार करू शकता. रिअल इस्टेट ही जगातली सगळ्यात सुंदर इन्व्हेस्टमेंट आहे, जी की विजिबल असते, तुम्हाला डोळ्यांनी दिसते, फील करता येते आणि ग्रोथच होते. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट कधी तुमची वायाला जाणार नाही.
तुम्हाला नॅचरल ग्रोथ तर मिळणारच आहे. अगरवूडचं पण जे उत्पन्न आहे 9 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधून मिळणार आहे तेही मिळणार आहे. प्लस तुम्हाला मेंटेनन्स जे कॉस्ट आहे ते सुद्धा पुढच्या 9 वर्षात लागणार नाही आहे. सोबत मंथली जे रिटर्न आहेत ते सुद्धा मिळणार आहे. आता हे जे तुम्हाला रिटर्न मिळतात हे फक्त फेज 1च्याच लोकांना प्रमोशनल बेनिफिट म्हणून मिळणार आहे. सो घाई करा, या कॉन्सेप्टला डिटेलमध्ये समजून घ्या. हा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला ताबडतोब संपर्क करा, जेणेकरून आम्हाला तुमची मीटिंग लाईनअप करून हा कॉन्सेप्ट तुम्हाला प्रेझेंटेशनच्या मार्फत डिटेलमध्ये समजवता येईल. आणि एकदा पूर्ण कॉन्सेप्ट लक्षात आला की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणंसुद्धा निश्चित सोपं जाईल. सो मी आशा करतो की तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे वाघोलीजवळचा तो पण लक्षात आला असेल. अगरवूडचा जो कॉन्सेप्ट आहे तो सुद्धा लक्षात आला असेल. सो कुठलेही प्रश्न असेल तर कॉल करा किंवा मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तसे रेग्युलर मराठी भाषेत व्हिडिओ बघण्यासाठी स्पेशली जमिनीचे आमच्या जमीन जुमला ह्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा निश्चित करा. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.